द्वार। तुलसी भीतर बाहिरो, जो चाहत उजियार। जो करते रहोगे भजन धीरे धीरे, तो मिल जाएगा वो सजन धीरे धीरे। करते रहोगे भजन धीरे धीरे, तो मिल जाएगा वो सजन धीरे धीरे। करते रहोगे। भजन धीरे धीरे, तो मिल जाएगा वो सजन धीरे धीरे। करते रहोगे।
धीरे धीरे तो मिल जाएगा वो सजन धीरे धीरे जो करते रहोगे भजन धीरे धीरे तो मिल जाएगा वो मिल जाएगा वो सजन धीरे धीरे। जोरदार मदन गोपालजींसाठी। आजच्या कथाभागाची सुरुवात करण्यापूर्वी मी सौ आसराबाई बेहळे यांना विनंती करतो की त्यांनी संतपूजन आणि ग्रंथपूजन करावं। गेल्या 35 वर्षापासून म्हणजे 90 सालापासून देवस्थानची मोहिनी राजाची सेवा करणाऱ्या आमच्या या मावशी काळाचे वेगवेगळे आघात सहन करत करत कितीही कष्ट पडोत अतिशय नम्रपणे या सेवा देतात। आम्हाला अतिशय आदर वाटतो आमच्या या बाईसाठी। आसराबाई बेहळे यांना मी बाई म्हणतो, बाईंसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। आमची प्रिय शबरी आहे, इथले फळं गोळा करायचे आणि रोज आम्हाला आणून द्यायचे। एक दिवस मला वाटलं की विकत आणतात की काय, म्हणे नाही 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 तिकडून आणते। किती निष्ठेने कोणी सेवा करतं। आणि नरसिंह पुराणामध्ये असं लिहिलेलं आहे, पोखरणीला नरसिंह पुराण कथा करण्याची संधी मिळाली। नरसिंह पुराणामध्ये असं वर्णन केलं आहे की जो मंदिरामध्ये झाडू मारतो, जो जी सेवा करतो त्यानुसार त्याचं फळ आहे। जो इथे झाडू जरी लावतो ना तरी त्याला परमेश्वराच्या वैकुंठाची सेवा प्राप्त होते। त्यामुळे आम्ही हीच प्रार्थना करू की निरंतर तुम्हाला देवाची सेवा प्राप्त हो। सद्गुरु शांत सच्चिदानंद विग्रह पूर्ण ब्रह्म परानंद ईशमानंदी वल्लभ चिंता संतान हंतारो यत्पादाम्बुजनेणवः स्वीयानां तन्निजाचार्यान् प्रणमामि मुहुर्मुहुः। यदनुग्रहतो जन्तुर् सर्वदुःखादिगो भवेत् तमहं सर्वदा वन्दे श्रीमद्वल्लभ नन्दनो। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमामि हृदये क्षेशे लीलाक्षीराब्धिशायिनो लक्ष्मीसहस्रलीलाभिर्सेव्यमानं कलानिधिं चतुर्भिश्च त्रिभिस्तथा षड्भिर्विराजते योऽसौ पञ्चदारदे मम श्री गोवर्धननाथ भगवान की, श्याम सुंदर यमुनी महारानी की जय, प्रवरा माता की जय, मोहिनी राज भगवान की जय, वृंदावन धाम की जय, श्रीमद गोकुल धाम की जय, श्री लक्ष्मी माता की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। भक्त
नाभिलाषा चरितानुसारी दुग्धादि दोरी नयशो विसारी कुमारता नंदित घोषणारी मम प्रभु श्री गिरिराजधारी मम प्रभु श्री गिरिराजधारी रसातला नृत्यपद प्रचारी क्रीडन् वयस्यागति दैत्यमारी मम प्रभो श्री गिरिराजधारी मम प्रभो श्री गिरिराजधारी वंशी
पार्थ म्हणे देवादिदेवा, या सकळ तुझ्या मावा मागे सांगितलिया, विभूतींच्या ठेवा म्या व्यापिलिया म्हणून यात. आता सांगसी हे ज्ञान, परी सुख दुःख तुझ पासून, भोगता राम म्हणून हे सत्य की मिथ्य. प्रभू उत्तर देतात, मी होता क्षणरूप असे, की ब्राह्मणांचे मुखी वेद वसे, आणिक पार्था परियेसे गोमुखी जाणपा. गिरिराजधारी अष्टकम मध्ये एक पंक्ती येते जी आपण सर्वांनी आता थोड्या वेळापूर्वी म्हणताना म्हटली देखील. काय? व्रजांगना वृंद सदा विहारी, अंगीर गुहाता रतमोपहारी, क्रीडा रसा वेश तमोभिसारी, मम प्रभो श्री गिरिराजधारी. म्हणजे हा थोडं मागे पुढे झाला. वेणू स्वनानंदित पन्नगारी, रसातला नृत्य पद प्रचारी. पुढे क्रीडन वयस्या कृती दैत्य मारी, मम प्रभो श्री गिरिराजधारी. ज्या वेळेला ही ओळ आपण गात होतो त्यावेळेला मला हसू आलं की हा हा देवा, क्रीडन वयास्या कृती दैत्य मारी म्हणजे अगदी खेळाखेळात या दैत्यांचा सर्वनाश केला. दैत्यांचा सर्वनाश करणे हे तुझी क्रीडा, खेळ. विदेशामध्ये राहणारा व्यक्ती परत आपल्या घरी भारतात परततो. तो आल्यानंतर आपल्या प्रियजनांना भेटतो, सर्व करतो. मग थोडंसं घर खराब झालंय तर चला थोडं रिनिवेशन करून घेऊ, रंगरंगोटी करून घेऊ, साफसफाई करून घेऊ. विदेशामधून आलेला व्यक्ती या ठिकाणी आपल्या प्रियजनांना भेटण्याकरता आलाय. विदेशामधून आलेला व्यक्ती या ठिकाणी कितीतरी वर्षाने भारताला परत भेट देण्याला आणि आपल्या प्रियजनांची भेट घेण्याकरता आलाय. मग आलोच आहे तर चला घर पण साफ करू. घर साफ करण्याकरता तो तिकडून इथे आलेला नसतो. अगदी त्याच प्रकारेनं आपल्या गोधामातून, गोलोकातून, निजधामातून भगवान या ठिकाणी येतात. आपल्या प्रियजनांना भेटण्याकरता येतात. मग आलोच आहे ना तर खेळाखेळात 2-4 दैत्य पण मारू, साफ करून टाकू घर. या दृष्टीने भगवान म्हणताय परित्राणाय साधूनाम. आणि मग आहे पुढचे उद्देश द्वितीय म्हणजे दुय्यम आहे. प्रथम उद्देश आहे परित्राणाय साधूनाम आणि मग की विनाशाय चतुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आलोच आहे तर जरा घर साफ करून जाऊया. घर साफ करण्याकरता येणं नाही. दैत्यांचा सर्वनाश भगवंताच्या एका सुदर्शन चक्राने देखील संभव आहे. एक सुदर्शन चक्र जरी पाठवलं तरी दैत्यांचा सर्वनाश व्हायला वेळ काय लागतोय हो. भगवंत इथे येऊन ज्या लीला करतात अर्थातच त्या केवळ दैत्यांना मारण्याकरता नाही, भक्ताभिलाषा चरितानुसारी. आणि मग आलोच आहे तर मग क्रीडा रसानी स्वतःच्या क्रीडेमध्ये खेळण्यामध्ये दैत्यांचा सर्वनाश प्रभू करत आहे. वस्तुतः या सर्व लीलांना भगवंत पूर्तता देत असताना आपल्याला कल्पना आहे की श्री रामचरित मानस पण एका ठिकाणी वर्णन करतं. विप्रधेनु सुरसंत हित लीन मनुज अवतार, निज इच्छा निर्मित तनु माया गुणगोपार. भगवान स्व इच्छेने येतात.
जन्माला आल्यानंतर जन्माचा उद्देश शोधतो तो जीव आहे, पण विशेष उद्देश घेऊन जन्माला येतो तो अवतार आहे. आलोय जन्माला, मग आता जन्माचा उद्देश पण शोधू, त्याला जीव म्हणतात. पहिले जन्म घेतात, मग उद्देश शोधत बसतात. पण विशेष उद्देशाकरता ज्यांचं येणं आहे ते अवतार आहे. अवतार हा शब्द अवतरणिका धातूपासून बनलाय. आपण सगळे समजदार आहात, जाणकार आहात, विद्वान आहात. खालचा वरच्याला म्हणतोय देवा, अरे जरा उतरून ये, आम्ही वरती चढण्याकरता समर्थ नाही, तू जरा उतरून ये. चढण्याकरता आम्ही का समर्थ नाही? मल, विक्षेप, आवरण या 3 गोष्टी आहे. मल, लवकर मलिनता आपल्या मनामध्ये प्रवेश करायला वेळ लागत नाही. एवढ्या पांढऱ्या स्वच्छ अशा कपड्यावरती पडलेला एक काळा डाग, त्या काळ्या डागाकडे 10 वेळा लक्ष जातं. बाकीचं पांढरं वस्त्र आपल्याला दिसत नाही. मनाची मलिनता प्रवेश करायला काही वेळ लागत नाही. डोळ्यांनी एखादी गोष्ट पाहिली आणि ती मिळवण्याकरता लोभ निर्माण झाला. डोळ्याने एखादी गोष्ट पाहिली आणि ती मिळवण्याकरता लोभ निर्माण झाला की तो लोभ आपल्या मनाला मलिन करतो. माऊलींचं ज्ञानेश्वरी ती ओळी आहे, मला आता स्मरण नाही, पण सर्पाच्या विषाचा एक थेंब, ज्या प्रकारे विषाचा एक थेंब आयुष्य संपवू शकतो, त्याच प्रकारे ना एक विध्वंसकारी विचार संपूर्ण आयुष्याला बर्बाद करू शकतो, नष्ट करू शकतो. हा बिलकुल, मी वाट पाहत होती. हा हा हो, अगदी सत्य, बरोबर. म्हणजे एका बाजूला काम क्रोधादींचं विष पडल्यानंतर जगत आपल्याला अपमानकारक, म्हणजे जगताद्वारे अपमान सहन करावा लागतो. एवढं सुंदर जीवन असावं आणि त्या सुंदर जीवनामध्ये एक निर्णय कामादी क्रोधादी विकारांनी जर का आपण घेतला, एक व्यवहार आपला, मी जास्त कशाला बोलू, तुम्ही सध्या न्यूज चॅनल ओपन करा, न्यूज चॅनल ओपन करा, तुम्हाला ऐकायला मिळेल. काही लोक रील स्टार असतात, रियल स्टार नसतात. आणि ते रील स्टार असल्या कारणाने ते असतो ना नकाब, व्यक्ती जे नाही आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. एक गोष्ट सांगू, कधी ना कधी, केव्हा ना केव्हा तुम्ही जसे आहात ते प्रगट होत असतं. कधीतरी तर होणार ना. तुम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न करा, सध्या तुम्ही यूट्यूब उघडा, तुम्ही सध्या FB, फेसबुक, इंस्टाग्राम उघडा, तुम्हाला TV उघडा, तुम्हाला एक न्यूज जागतिक लेवलवरती ऐकायला मिळेल की एक व्यक्ती इन्फ्लुएन्सर समथिंग बाहेरून स्पिरिच्युअलिटी दाखवत असताना, आध्यात्मिकता दाखवत असताना अंतरंगातलं जे आडंबर आहे ते पुढे यायला वेळ लागत नाही. माझी आपल्या गुरुकुलातली एक कन्या, एरवी तर मारे व्यवस्थित राहणार, पण मात्र ज्या वेळेला लक्ष नसेल, हे बघा मी यांच्याकडून शिकत असते, इकडे नका पाहू, त्या नाहीये इथे, जी नाहीये तिच्याच विषयी बोलते. तर आपल्या गुरुकुलातली एक कन्या समोर तर बरोबर व्यवहार करणार, पण मी गंमत पाहिली की माघारी देवांच्या सेवेमध्ये कुठेतरी चूक करणार. मग मी तिला विचारलं की काय गहे, देवाच्या सेवेमध्ये असं असौच्छ का, अस्वच्छता का, पवित्रता का नाही?
मला 2च वेळा राग येतो या मुलींना चांगलं माहितीये. एक, गुरुकुलामध्ये आलेल्या संतांची सेवा नीट झाली नाही, पाहुण्यांची सेवा नीट नाही झाली तर, आणि दुसरं देवाची सेवेमध्ये जर का काही कमी पडली तर. तसं तर मग राग दाखवावा लागतो, तसं कान पकडावे लागतात, तसं कधी कोणाला हृदयाशी पण लावावं लागतं. पण या 2 वेळी मला खरोखर राग येतो. तसे मला राग येत नाही गाण्यातले. हा हा, जय हो. अगदी अगदी. नाही, वात्सल्याचा अर्थच माऊलींनी, वा हा हा, सुंदर. वात्सल्याचा अर्थ माऊलींनी दिला आपल्याला खरा. वात्सल्य मूर्ती माऊली आपलं, जो जसा आहे तसा स्वीकार करणे आणि त्याचे जसं व्हायला पाहिजे तसं बनवणे. माऊलींच्या समग्र जीवनामध्ये तुम्हाला चमत्कार दिसणार नाही, स्वीकार दिसेल. त्या रेड्याचा देखील आहे तसा जीवाचा स्वीकार केला म्हणून चमत्कार घडला. आहे तसा त्या जीवाचा स्वीकार करणे आणि त्याने जसं व्हायला पाहिजे तसं त्याला घडवणे, त्याला निर्माण करणे, हे स्वाभाविक कर्तव्य कर्म असतं. तर हा, मी काय सांगत होते, मग सेवेमध्ये देवाच्या कमी पडली त्यावेळेला मी म्हटलं, अगं हे काय? त्यावेळेला म्हणले, नाही 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 नाही, मी दीदी रोज चुकत नसते, माझ्याकडून अशी गडबड होत नाही, पण मात्र गडबड झाली. म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही, गडबड झाली. पण एक गोष्ट सांगू, एखादा व्यक्ती सज्जन आहे, एखादा व्यक्ती योग्य आहे, एखादा व्यक्ती चांगला आहे, तो सगळ्या वेळेला, सगळ्या ठिकाणी, सगळ्या प्रसंगात चांगला आहे. आणि एखादा व्यक्ती चुकीचा आहे, तो जवळपास अनेक प्रसंगामध्ये चुकीचं दिसून येतो. तुम्ही म्हणाल ताई हे असं कसं काय शक्य आहे? संतांच्या जीवनामध्ये पहा, मग आपल्याला कळून येईल. शांती ब्रह्म एकनाथांचा शांतीचा परिचय घेण्यासाठी आणि परीक्षा घेण्यासाठी आलेले एक सद्गृहस्थ ज्यावेळेला नाथबाबांच्या पत्नीच्या मागे कडेवर पाठीवरती लोंबकायला लागतात, त्यावेळेला नाथ बाबा म्हणतात, अगं जरा नीट सांभाळ, हे लेकरू जरा नीट सांभाळ. त्यावेळेला मातोश्रींनी उत्तर दिलं, असे खोडकर लेकरं सांभाळण्याचा मला चांगला अभ्यास आहे, तुम्ही काळजी करू नका, हे पण लेकरू सांभाळून घेईल. व्यक्ती ज्या वेळेला सज्जन आहे त्यावेळेला तो सर्व प्रकारेनं, सर्व ठिकाणी, सर्वांकरता योग्य. मी तर म्हणेल, एखाद्याची सवय तुम्हाला आवडत नसेल ठीक आहे, एखाद्याचे व्यक्तिगत व्यवहार तुम्हाला आवडत नसेल ठीक आहे, पण आत्म्यातून कोणाचा द्वेष होणार नाही. जो व्यक्ती सज्जन आहे, योग्य आहे, नीट आहे, व्यवस्थित आहे, त्याच्या जीवनात आत्म्यातून कोणाचा तिरस्कार होणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपण श्रवण करत होतो की भगवंताचा हा अवतार, मल, विक्षेप आणि आवरण, हे जे आपल्यावरती लागलेलं आहे, या मलाला, विक्षेपाला, आवरणाला बाजूला सारण्याकरता भगवंताचं येणं. देवा नाही चढू शकत आम्ही वर, आम्हाला या 3 गोष्टींनी ग्रासलंय, मग तुम्ही खाली उतरा ना. ज्या पायऱ्या खालून वर जातात त्या वरून खाली पण तर येतातच की. मग आम्हाला वरती चढता येत नसेल तर तुम्ही उतरून या. ज्या प्रकारेनं आंब्याच्या पूर्ण झाडामध्ये रस असतो, पण मात्र आंब्याच्या झाडीचं साल किंवा पान आपली तृष्णा मिटवू शकत नाही. आंब्याच्या झाडामध्ये रस आहे, पण त्या रसाला पहिले मोहर लागावा लागेल, मोहराला आंबे, कैरी यावी लागेल. एका विशिष्ट समयामध्ये ते पिकतील. असमयी आजकाल आंबे कोणत्याही वेळेत मिळतात. याचा अर्थ काय? ते प्रिझर्वेटिव्ह ठेवलेले. आपल्याला मनुष्याला सवय लागलेली आहे काय, समय न होताच त्याच्या अगोदरच त्याला फळ पाहिजे असतं. कर्म करायचे नाहीये पण फळ मात्र अवश्य पाहिजे. माणसाला सवय लागली, केळ पिकायला वेळ लागणार, मग ते ठेवले जात नाही, मग ते केमिकल मध्ये बुडवले जातात. लगेच लक्षात येतात की केमिकल मध्ये बुडवलेले फळ कसे असतात. कसे सांगते तुम्हाला. देठ हिरवे
आणि त्याचं टोक पिकलेलं दिसलं की समजायचं सावध राहा, हे जरा धोक्याचा इशारा आहे. कारण केळ ज्या वेळेला पिकत जाईल त्यावेळेला ते देठाकडून पिकत जाईल की नाही, त्याच्या सालपटापर्यंत. असमयी आपल्याला फळप्राप्तीची इच्छा झालेली आहे म्हणून आपण रोगराई स्वीकार केली, रोग आपल्याला येऊन ग्रस्त केले. कारण कितीतरी फळं वेळेच्या अगोदरच आपल्याला पिकून मिळतात. काल जर का कलिंगड एवढूस असेल तर इंजेक्शनाने 2 दिवसात एवढं व्हायला वेळ लागत नाही. विशेषतः बघा, सगळे एकाच आकाराचे दिसतात, वेगवेगळ्या आकाराचे पण नाही. जवळपास अधिकांश आपण जे खातोय ते विषयुक्त आहे. पर्सेंट मध्ये का होईना पण त्यात विषच आहे. आणि असमयी फळ प्राप्त करण्याची चेष्टा आपल्याला इथपर्यंत घेऊन येते. तर आपण काय ऐकत होतो, आंब्याच्या पूर्ण झाडामध्ये रस आहे पण बरोबर त्याला मोहर यावा लागतो, फूल यावं लागतं, मग त्याची कैरी बनते आणि बरोबर ठराविक वेळेत ते ज्या वेळेला पिकतं त्यावेळेला त्याचा लाभ आपल्याला प्राप्त होतो. बरोबर आहे ना. मग त्यावेळेला त्याचा लाभ आपल्याला घेता येतो. अगदी त्याच प्रकारे संपूर्ण झाडामध्ये रस आहे पण आमची क्षुधा मिटत नाहीये. या संपूर्ण विश्वामध्ये जगदीश्वर आहे पण आमची क्षुधा मिटत नाहीये. या जगतातल्या जगदीश्वराला बालरूपात यावं लागेल म्हणून भगवान लीला करत या ठिकाणी अवतार घेतात. आणि त्या लीलांमध्ये प्रमुख असलेली लीला ते म्हणजे रुक्मिणी, जिनका मन भगवान पे रुक गया. असं ज्यांचं मन देवावरती थांबलं अशा रुक्मिणी आई साहेबांना नेण्याकरता भगवान गोपालकृष्ण स्वतः येतात. आजही तुम्ही कधी अमरावती आमच्या कौंडण्यपुराला आलात तर तुम्हाला जुने त्या पद्धतीचे किल्ले राजवाड्यांचे एक प्रतीक पाहायला मिळतील किंवा काही अवशेष पाहायला मिळतील. त्यानंतर माता खिडकी आहे आणि जिथून रुक्मिणी आई साहेबांना पळून नेलं ती गुफा अमरावतीमध्ये आहे. आणि त्या गुफेमध्ये एक मूर्ती सापडली, ती आजही तिथे ठेवलेली आहे. रुक्मिणी आई साहेबांनी ती स्वतः मूर्ती बनवून घेतली होती. शेषशाही भगवान श्री विष्णू आहे आणि चरणाशी लक्ष्मीजींना न बसवता रुक्मिणी आई साहेबांनी स्वतःला विराजमान केले. कारण त्यांनी जाणलं होतं की भगवान गोपाल कृष्ण साक्षात श्री विष्णू अवतार आहे. आजही ती मूर्ती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आता जुन्या काळात तर म्हणायची की आई साहेबांचं कुंडलही मिळालं. काय सत्य काय असत्य देव जाणे. अशा प्रकारे रुक्मिणी आई साहेबांनी पाठवलेल्या पत्राला स्वीकार करत भगवान गोपाल कृष्ण रुक्मिणी मातेचं हरण करतात आणि त्यांना नेऊन मधुपूर या ठिकाणी विवाह संपन्न होतो. लग्न छान थाटामाटात संपन्न होतं. तुम्ही म्हणाल ताई तुम्ही तर असं सांगताय जसं डोळ्यांनी पाहिलं. आम्ही दर 8 दिवसाला पाहतो. विचार करा, इथे एवढा लग्नाचा आनंद आहे तर तिथे किती असेल. ज्या वेळेला साक्षात श्यामसुंदर आणि रुक्मिणी आई साहेबांचा विवाह संपन्न होत आहे. कुणीतरी विचारलं श्री राधा राणी बरोबर तुम्ही विवाह केला नाही का, तर आजही तुम्हाला आमचं वृंदावनातील भांडीरवन साक्ष देईल की श्री राधा राणी आणि भगवान गोपाल कृष्णांचं विवाह ब्रह्मदेवाने स्वतः लावून दिलेला आहे. भांडीरवनामध्ये त्याचं वर्णन ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये प्रस्तुत आहे. ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये भगवान गोपाल कृष्णाच्या आणि श्री राधा राणींच्या विवाहाचा प्रसंग भांडीरवनामध्ये प्रस्तुत केला गेलेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की लक्ष द्या. यानंतर भगवंत आई साहेबांना द्वारिकेमध्ये नेतात. दोघांचा एक सुंदर संसार आरंभ होतो. तुमचा आमचा संसार नाही येतो, देवाचा संसार आहे. साधारण नाहीये, विशेष. एक दिवस भगवान गोपालकृष्ण रुक्मिणी मातेंना सहज म्हणतात की देवी विवाह संपन्न झाला पण तुम्हाला काहीतरी द्यायचं राहून गेलं.
विवाहामध्ये गडबडीमध्ये काही उपहार द्यायला पाहिजे. नवऱ्या मुलाने नवऱ्या मुलीला काहीतरी उपहार द्यावा, तर तू सांग तो उपहार मी द्यायला तयार आहे. सगळं गडबडीत झालं, लग्न लागलं. आजकाल 10 वेळा पाहतात तरी पण टिकत नाही. जुन्या लोकांनी टिकवलं बा. 50-50, 60-60, 70-70 वर्ष मध्ये लिहून आला होता. तो वाचण्याची संधी मिळाली. म्हणे माझे पतिदेव इतके गरम होते की मला हिमालयाचा पर्वत व्हावं लागलं, मग संसार सुखाचा झाला. मला कधी कधी आमच्या अपर्णाताई रामतीर्थकार त्यांची फार आठवण येते. आम्ही छान मैत्रिणी. त्यांचा देहत्याग झाला त्यावेळेला मला फार वाईट वाटलं. असे स्त्री परत होणे नाही. फार विद्वान व्यक्तिमत्व. आणि ते सांगायचं की संसार करायचा असेल तर जरी तुम्ही वकील असाल, वकिली सगळी बाहेर ठेवायची आणि मग घरात प्रवेश करायचा, संसार करायचा. संसार असाच असतो, एकाने पसरवला तो दुसऱ्याने आवरायचा असतो. थोडी सहनशक्ती जी आता कुठेतरी कमी पडताना दिसतीये. हा, प्रत्येक वेळेला नाही, कारण समोरचे सहनशक्तीला जर का प्रतिउत्तर देणारे विकृत स्वरूपामध्ये असेल तर प्रत्येक वेळेला नाही, पण थोडीफार सहनशक्ती संसारामध्ये कुठेतरी आवश्यक आहे. आई रुक्मिणी साहेबांनी केलेला संसार बघा कसा आहे. आणि आज सगळं पाहिलं जातं. फक्त एक पत्र पाठवलं, देव घ्यायला आले. पुढे आपण ऐकणार आहोत आता भगवान गोपालकृष्णाची 16,107 विवाह पुढचे. एवढं सगळं असूनही रुक्मिणी माता शांत आहे आणि सुंदर संसार पाहत आहे. मी कधी कधी म्हणतही असते, आमच्या आई साहेबांनी संसार केला म्हणून तुमचा संसार टिकला. देवाला श्याम सुंदरा आमच्या आई साहेबांनी, आमच्या महाराष्ट्रवासी रुक्मिणी मातेने नीट संसार केला म्हणून तुमचा टिकला. नाहीतर रुक्मिणी आई साहेबांना नेलं आणि त्याच्यानंतर 16,107 आणून बसवल्या. पण मात्र सगळे किती आनंदात राहत आहे, प्रसन्न चित्त राहत आहे. आजची अवस्था मोठी कठीण आहे. एक पत्नी म्हणते आपल्या पतीला, का ग अहो खरं खरं सांगा, तुम्ही मला निवडलं, आपलं लग्न झालं, आपलं सगळं आटोपलं, पण आता मला एक प्रश्न आहे की तुम्ही काय माझ्यात पाहिलं, तुम्ही कोणत्या गोष्टीवर भाळले सांगा ना. अगं खरं खरं तू सांग, तू माझ्या कोणत्या गोष्टीवर भाळले. ही म्हणते जाऊ द्या ना. नाही नाही असं कसं, सांग पहिले, तुम्ही सांगा. म्हणे सोपं आहे, मी सांगतो. मी आलो, दरवाजा उघडला, आम्ही आत बसलो, तू पाणी आणण्याकरता आतमध्ये जाण्याकरता वळाली. तुझे लांब सडक ते केस पाहिले, त्याच वेळेला ठरवलं बायको करेन तो तुलाच करेन. हो, ते काळे भोर लांब सडक केस पाहिले, त्याच वेळेला ठरवलं की तुझ्याशी विवाह करेन. ही म्हणे बस एवढं. गंगावण काढलं पुढे ठेवलं. नकली होते. पत्नी म्हणते ठीक आहे चला असू द्या, आता जे काही असेल. तुम्ही माझ्या ज्याही गोष्टीवरती भाळलात ते तर नकली आहे. पतिदेव म्हणतात आता एक काम कर, तू सांग, तू माझ्या कोणत्या गोष्टीवरती भाळली. काही नाही म्हणे, तुम्ही आलात, आम्ही स्वागत केलं, मी पाणी आणून दिलं, मग पोहे आणले, पोहे खाण्याकरता तुम्ही केला, तुमचे ते 32 चमकणारे दात पाहिले, त्याच वेळेला ठरवलं तुमच्याशीच लग्न करेल. यांनी म्हणलं बस, काढून पुढे ठेवले, नकली होते. वास्तविक ज्या गुणांवरती आपण एकमेकांना पाहून पसंत करतोय तेच गुण कधी कधी आपल्याला दोष वाटू लागतात किंवा दोष वाटू शकतात. गुणदोष हा व्यक्तीचा स्वभाव आहे. समोरच्या व्यक्तीला गुण आणि दोष दोघांसोबत स्वीकार करता आलं पाहिजे, तर संसार कुठेतरी टिकतो, नाही का. बंधुवर्गांना विनंती आहे आणि माता भगिनींना विनंती आहे, काही करा पण यांच्या अहंकाराला दुखवू नका. त्यांना म्हणायचं तुमच्यासारखा पती मिळावा याकरता 4 जन्मात मी असं उभं राहून तप केलं असेल त्यावेळेला तुम्ही मिळालात, असं म्हणायचं. हे बघा,
दुनियाने त्यांचा अपमान केला तर ठीक आहे, पण तुम्ही त्यांचा अपमान केलेला त्यांना आवडत नाही. आणि तुम्ही त्यांचा इगो म्हणजे त्यांचा इगो हट करू नका. तुम्ही कुठेतरी त्यांना मदत करत राहा की नाही 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 तुम्ही करू शकता. अहो तुम्ही हे मूर्ख स्त्री आपल्या पतीला गुलाम बनवते आणि त्याची पत्नी बनवून राहते, आणि समजदार स्त्री आपल्या पतीला राजा बनवते आणि राणीसारखी राहते. त्यामुळे गुलाम बनून त्याची पत्नी राहण्याऐवजी राजा बनून, बंधुवर्गांकडून अधिक टाळ्या वाजल्या. कॅमेरामॅन फोकस करू. गोपाल कृष्ण भगवान की. आता भगिनींसाठी पण काहीतरी मला बोलायला हवं. आज जाता जाता केला इशारा थोडासा, तर हात जोडून विनंती आहे, चुकूनही त्यांच्या माहेरच्यांच्या विरोधात काही बोलायचं नाही. त्या बोलत असेल तरी बोलायचं नाही, बरोबर? त्या म्हणत असेल बाई माझा भाऊ किती चांगला होता, लग्न अगोदर यायचा साडी घेऊन, आता लग्न झालं फार बिघडला, असं जरी त्यांनी म्हटलं आणि तुम्ही जर का चुकून म्हटलं की हो हो तुझा भाऊ आहेच असा आणि तुझी बहीण आहेच अशी आणि तुझी आई आहेच अशी, कधी गाडी पलटेल काही सांगता येत नाही. माझ्या भावाला बोलता काय? गाडी कधी पलटेल काहीच भरोसा नाही. त्यामुळे चुकूनही यांच्या माहेरच्यांच्या विरोधात काही एक बोलायचं नाही. तू म्हणशील तसं, अहो शॉपिंगला चला हो, कथेला चला हो, माहेरी चला हो, विरोधाचा भाग वगळला तर आनंदाने संसार करा. कारण येणाऱ्या 7-8 वर्षामध्ये विवाह व्यवस्थेची काय अवस्था असेल काही सांगता येत नाही. पहिले सुना रडायच्या की कशी सासू मिळेल, आज सासू चिंता होऊन करून बसते आणि डोक्याला हात मारून बसते की घरी येणारी कशी असन. तुम्ही ठरवलं तर घरच्यांना आनंद देऊ शकता. मी कायम गोष्ट सांगत असते बघा, जो भक्त आहे ना भक्त, तो जिथे राहतो तो आनंद वाटतो. भक्त हृदय व्हा, भक्त बना, देवाचं चिंतन करा. धर्मराज युधिष्ठिर यांना विचारण्यात आलं की स्वर्गारोहण करायचंय, त्या अगोदर काही इच्छा आहे का? म्हणे हो मला नरक पाहायचंय, एकदा मला नरक दाखवा. धर्मराज युधिष्ठिरांना नेण्यात आलं, नरक दाखवण्यात आलं. नरक इतका सुंदर होता, सुगंधित वारा वाहत होता, सगळं छान उत्तम, दिव्य वस्त्र धारण करून फुलांच्या मंद मंद सुगंधांमध्ये स्वागत आदी झालं, सुंदर खायला प्यायला मिळालं. धर्मराज युधिष्ठिर म्हणतात तुमचं मार्केटिंग डिपार्टमेंट थोडं अपडेट करा. म्हणे म्हणजे काय? म्हणे नाही नाही मी नरकाविषयी जरा वेगळं ऐकलं होतं. चाबूक मारतात, फटके मारतात, वैतरणी पार करावी लागते, रक्ताचे हाडं मांस यातून जावं लागतं, काय ते पकोडे तळतात नाही काय काय, असं मी काय बरंच ऐकलं होतं. मला असं वाटलं नरकामध्ये हे सगळं पाहायला मिळेल, पण हे तर काही नव्हतं. त्यावेळेला धर्मराज युधिष्ठिर यांना उत्तर दिलं जातं की महाराज तुम्ही येण्या अगोदर नरक तसाच होता, पण तुमच्या पदस्पर्शाने नरक देखील स्वर्गासमान दिसू लागलाय, हा तुमच्या पदस्पर्शाचा परिणाम. त्यामुळे एखादी स्त्री, एखादी व्यक्ती जिथे कुठे राहतात त्या घराला, त्या स्थानाला स्वर्ग करतात. घरातल्यांना स्वर्गवासी करू नका, पण घर स्वर्ग म्हणजे काय? स्व की और अग्रेसर होना ही स्वर्ग है. स्वतःकडे वळून वापस येणे, आत्मतत्वाचा बोध करून घेणे, आत्मतत्वामध्ये रमणे, है ना? हो म्हणा नाही तर नाही म्हणा, रागाने काय माझ्याकडे पाहू नका. विश्राम दिवस आहे आणि या विश्राम दिवसाची मला इतक्या सगळ्या, मला असं वाटलं होतं मंदिरातून निघून इथे पोहोचेपर्यंत 6 इथेच वाजतील की काय, एवढं तुमचं प्रेम. आणि अगदी जसं ताईंनी अगदी दृष्ट वगैरे काढून लाड केला, तसं आमची तिकडे बीड केजकडे मराठवाड्याकडे कथा होती. त्यावेळेला एक आजी आली आणि जवळ घेऊन, अगदी जवळ घेऊन म्हणली, बाई किती गोड कथा केली हरणीनी. त्यांनी हरणी म्हटलं, पण मला माहिती आहे की हत्तीसारखं शरीर, वजनच वाढत चाललंय, भजन काही वाढतच नाहीये.
तुम्ही आशीर्वाद द्या, भजन वाढावं, थोडं चिंतन वाढावं, थोडं नामस्मरण वाढावं, जेणेकरून या सगळ्या चिंतनाने, या नामस्मरणाने एक मात्र साध्य होईल. काय? दुनिया बदलने का ख्वाब नहीं है मन में, जहां चलू हरी नाम का सुगंध बाटते चलो. जिथे चालू त्या ठिकाणी, जिथे बसू त्या ठिकाणी, ज्यांच्या बरोबर राहू त्या ठिकाणी हरिनामाचा सुगंध वाटत चालू. बरोबर ना? अशा प्रकारे ना भगवान गोपालकृष्ण आणि रुक्मिणी आई साहेबांचा अतिशय सुंदर संसार, ज्या संसारामध्ये देव म्हणताय की रुक्मिणींना, मातोश्रींना काहीतरी द्यायचं राहून गेलं. काय पाहिजे? तर रुक्मिणी मातेने मागितलं. सामान्य स्त्री असती तर मागितली असती साडी, गाडी, नाही तर माडी. पण रुक्मिणी माता मागताय की महाराष्ट्र भूमीचे माझ्यावर अनंत उपकार आहे. ज्या महाराष्ट्र भूमीमध्ये मी जन्माला आली त्या महाराष्ट्र भूमीने मला अत्यंत कृपा केली, म्हणून जागोजागी मला संत दर्शन हो महाराष्ट्र भूमीत, ही मागणी रुक्मिणी आई साहेबांनी मागितली. त्यामुळे आज आपल्याला उत्तर भारत ही देवभूमी असेल तर महाराष्ट्र ही संत भूमी आहे असं म्हणता येतं, हे रुक्मिणी आई साहेबांच्या आशीर्वादाने. मातोश्रींनी मागून घेतलं की इथे जागोजागी आम्हाला संत दर्शन व्हावं. काय व्हावं? संत दर्शन व्हावं. सुंदर विवाह संपन्न झाला. आधी आधी वर्णन येतात. एक दिवस भगवान गोपालकृष्ण द्वारकेच्या मुख्य सभेमध्ये विराजमान असताना सत्राजित श्यामंत कोणी घेऊन आला. इथून पुढे ही कथा जो कोणी श्रवण करतो त्याच्या मनामध्ये आणि त्याच्या विचारांमध्ये निंदा नावाची गोष्ट राहत नाही, आणि जीवनामध्ये त्यांनी कोणाची निंदा केली असेल ते पातक भस्म होतं, कारण पश्चाताप करण्याची संधी मिळते. आणि दुसरं, जीवनामध्ये त्याची निंदा जरी झाली तरी तो मात्र डगमगत नाही. हे बघा, निंदा हा स्वाभाविक होणारा किंवा स्वाभाविक होणारी आपली स्थिती आहे. हो, संतांना आणि देवादिकांना सोडलं नाही तर तुम्हाला आम्हाला सोडतील काय हे लोक? माऊलींच्या देखील झोळीमध्ये कोणीतरी शेण टाकलंच होतं. ताटी बंद करून बसलेल्या माऊलींना आपण मुक्ताबाई म्हटल्याच ना. योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा. जय हो. हिंदीमध्ये याचा अनुवाद, ब्रज भाषेमध्ये जो याचा अनुवाद आहे तो अनुवाद अतिशय सुंदर आहे. अमल विमल मन योगी कारे, जन अपराध सहज स्वीकारे. तर मी पाहत लावून गेलं. अतिशय सुंदर पुस्तक विठ्ठल की वल्लभ या ठिकाणी लेखन झालेलं आहे. तर तिथेच आहे गोपाल कृष्ण भगवान की. लक्ष आहे ना? कुठे? इकडे लक्ष द्या. हा, सहज मी माझ्या गुरुदेवांना विचारलं, हे बघा, निंदा करायला काही लागत नाही लोकांना. आम्ही ज्या वेळेला घरातून निघालो ना त्यावेळेला आपल्याच परिजनाने निंदा सुरू केली. मुलगी आहे, कुठे राहते, काय खाते, कुठे फिरते, काय शिकते. आणि ज्या वेळेला आपला आश्रम उभा झाला त्यावेळेला पहिल्या रांगेमध्ये हेच होते पंक्तीत बसायला. म्हणजे आम्हाला माहितीच होतं काहीतरी मोठं करून दाखवणार. मग त्यावेळेला निंदेची गरज काय? म्हणून मी नेहमी म्हणत असते की एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये परिणाम दिसून येतात पण परिश्रम आपल्याला दिसून येत नाही. आपल्याला परिणाम दिसून, आज ज्या माऊलींच्या समाधीवरती डोकं ठेवून ठेवून लोक माऊलींची समाधी उगाळत आहे अक्षरशः, त्याच माऊलींच्या भिक्षा पात्रामध्ये कोणीतरी शेण घालावं. विचार करा. समाजाने प्रत्येकाला प्रत्येक वेळेला या गोष्टीला सामोरी नेलेलं आहे आणि ती म्हणजे निंदा. माझ्या गुरुदेवांना मी सांगितलं, गुरुदेव, फार निंदेला सामोरी जावं लागतं. मी सत्य मार्गावर चालते आणि त्याची जरा जास्त पीडा होते, जास्त पीडा होते. मला इतकं सुंदर उत्तर दिलं गुरुदेवांनी. गुरुदेव म्हटले की बेटा, श्री वल्लभाचार्य महाप्रभूजींचे, श्री गोसाईजींचे पंचमलालजी यांची फार निंदा होत होती. कोणी सेवकाने त्यांना म्हटलं की महाराज
तुम्ही यांना जर का शाप दिला ना, चुप बसतील ते. तुम्ही काही करत का नाही, काही बोलत का नाही. त्यावेळेला श्री गोसाईंजींचे पंचम लाल म्हणजे 5वी पुत्र म्हणतात की अरे, निंदा लोक करताय म्हणजे आपलं मलद्वार आहे. जर आपण आपलं मलद्वार बंद केलं तर आपण अस्वस्थ होऊन जाऊ ना. त्यामुळे जर कोणी निंदा करत असेल तरी काही हरकत नाही. स्वस्थ राहण्याकरता मलद्वार उघडं राहणं गरजेचं आहे. पण आपण ज्याची कोणाची निंदा करत असो, आपण त्याचे दुष्कर्म आपल्या डोक्यावरती घेत आहोत हे विसरता कामा नये. त्यामुळे माऊलींना जे देखील ज्या वेळेला त्रास झाला, माऊली ज्या वेळेला ताटी बंद करून बसले, त्यावेळेला मुक्ताबाई देखील म्हटल्या, दादा योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. अमल विमल मन योगी कारे, जन अपराध सहज स्वीकार. अमल बिमल मन योगी कारे, अमल बिमल मन योगी कारे, अमल बिमल मन योगी कारे. जन्म अपराध सहज स्वीकारे, जन्म अपराध सहज स्वीकारे, जन्म अपराध सहज स्वीकारे. अमल विमल मन जोगी कारे, अमल विमल मन जोगी कारे. सदा रहे जिम जल शीतल, संत सदा रहे जिम जल शीतल. अमल विमल मन जोगी कारे, अमल विमल मन जोगी कारे. जन अपराध सहज स्वीकारे, जन अपराध सहज स्वीकारे. अमल विमल मन जोगी कारे, अमल विमल मन जोगी कारे. जारे क्रोधानल संत जिमी शीतल जल. जणू संतांनी शीतल जल व्हावं. या ठिकाणी भगवंताच्या मुख्य सभेमध्ये विराजमान असताना सत्राजित येतो श्यामंतक मणी घेऊन.
श्यामंतक मण्याद्वारे सत्राजिताला दररोज 8 भर सोनं प्राप्त होतं. आपल्या उंचीच्या 8 पट सोनं साधारण आहे. मी काल ऐकत होती की इथेच जवळच ती लीला गोरक्षनाथांनी केली. स्त्री राज्यातून निघालेले मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ निघत असताना त्या मला काल दादा सांगत होते, आपलं सरनेम कुलकर्णी दादा मला काल सांगत होते की त्यांनी या परिसराचा फार अद्भुत अभ्यास केला. एक सोन्याची वीट त्या स्त्रीने निघताना स्त्री राज्यातून दिली आणि ती वीट घेऊन या ठिकाणी आले आणि गोरक्षनाथांना सांगितलं की ती याच्यात माया आहे, सांभाळून ठेवा. सोनाईला ती फेकली आणि असं वर्णन करतात. तर मच्छिंद्रनाथांनी विचारलं की ती वीट कुठे आहे. त्यावेळेला आपल्या गुरुसमोर ती वीट सोन्याची जी मी फेकली या विषयावरती चर्चा होत असताना की अरे बाबा ते सोन्याची वीट फेकली, ती माया फेकली. आणि तत्क्षण गोरक्षनाथाने आपल्या योग बलाच्या आधारावरती या गर्भगिरीच्या रांगा पूर्ण पर्वत सोन्याच्या केल्या. काय एका विटाचं घेऊन बसलात पहा. जो सिद्ध आहे त्याला कशाचीही कमी नाही, कमतरता नाही. जसं की काल आवाहन केलं आपण सर्वांना, आपण सगळ्यांनी इतकी भरभरून मदत केली. कधी कधी असं वाटतं की हे सत्कर्म करण्याकरता भगवंतानी प्रेरणा दिली आणि भगवंतानी प्रेरणा दिल्यानंतर हे आपण ज्या वेळेला निघालो या कार्यावरती, या मार्गावरती, त्यावेळेला खरं सांगते माझ्या गुरुदेवांचे वचन होते की तुम उसका काम करो वो तुम्हारा काम करेगा, जंगल में भी होगे तो भी खीर खिलाएगा. आणि खरंच असंच होतंय. कशाचीही कमतरता राहत नाही. तुम्ही सगळ्यांनी इतकं भरभरून आपल्या गुरुकुला करता दिलं. माझ्या मनामध्ये आपण सर्वांविषयी फार कृतज्ञ भाव आहे आणि परत परत सांगेल, कधीही तुम्ही या भजन करा, साधना करा, तुमचं स्वागत असेल. कधीही गोकुळाचं दर्शन करायची इच्छा झाली, गोकुळाला राहण्याची इच्छा झाली, थोडक्यात का होईना भाजी भाकरी खाऊ घालू, पण मात्र यथोचित स्वागत करू. सुंदर सांगण्याचे एक मात्र तात्पर्य हे आहे की कशाची कमतरता आजपर्यंत भासली नाही, मनामध्ये इच्छा व्हावी आणि ती कधी पूर्ण केली नाही भगवंताने, असं झालं नाही, झालं. म्हणून एक मात्र नक्की आहे की आपल्याला जे पण मिळालंय ते दुसऱ्या करताय. भगवान गोपाल कृष्ण हेच सत्राजिताला समजावून सांगतात, अरे बाबा सत्राजिताला, या श्यामंतक मण्याचा उपयोग तुला होतो ना, या श्यामंतक मण्याने तुला 8 भर सोनं प्राप्त होतं ना, मग त्याचा उपयोग राजकोशामध्ये जमा करून राजकारभारामध्ये कर, राजकारभारामध्ये त्याचा उपयोग करून घे. लक्ष द्या. सत्राजिताला त्या श्यामंतक मण्यापाशी नाही, पण त्या श्यामंतक मण्याच्या भेटणाऱ्या सोन्यापाशी जरा जास्त लोभ आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, या विश्वामध्ये भगवंतानी आपल्याला जेही दिलंय ते दुसऱ्यासाठी दिलंय. स्वामी शरणानंद म्हणून होऊन गेले वृंदावनामध्ये, दिसायचं नाही त्यांना, डोळे नव्हते, तरी मात्र कितीतरी गंगोत्री यमुनोत्रीच्या यात्रा केल्या होत्या. कोणीतरी म्हणले, बाबा अहो चालता कशाला, अहो तुम्ही एका जागेवर बसा, दिसत नाही, इकडे तिकडे फिरता कशाला. शरणानंद बाबा म्हणायचे, तुझे डोळे माझ्या कामी कधी येतील. एकदा चालत असताना अशी खाई लागली आणि आपल्या सोबतच्या मुलाला सांगितलं, बेटा एखादी खाई लागली ना की मला सांग. मुलगा सोबत चालत होता, ज्याने प्रश्न सारखा सारखा विचारला होता की सांगा, दिसत नाही तर चालता कशाला, दिसत नाही तर चालता कशाला, इतक्यांदा यात्रा करता कशाला. शेवटी बाबा म्हटले की खाई दिसली की सांग. दिसली, म्हणे दे ढकलून मला आता. नाही नाही बाबा, मी तुम्हाला ढकलू शकत नाही. अरे मी म्हणतोय ढकलून दे. नाही नाही, मी तुम्हाला ढकलूच शकत नाही.
अरे मला ढकलशील नाही ना तर नरकात जाशील म्हणे, एक नाही 10 वेळा नरकात जाईल, पण तुम्हाला ढकलू शकत नाही. त्यावेळेला बाबा त्याला हात पकडून सांगतात, अरे बाबा तुझ्यासारखा सामान्य जीव मला खाईमध्ये पडू देऊ शकत नाही, तर तो परमात्मा जो माझा जन्मजन्मांतरीचा पाठीराखा आहे तो मला कसा पडू देईन. विश्वास, जर भगवंतावर विश्वास नसेल तर विषाचा वास होतो. जर भगवंतावर विश्वास नसेल तर विषाचा वास होतो, नाहीतर विश्वास हा दृढ असावा. प्रज्ञाचक्षु मधुराद्वैताचार्य श्री संत गुलाबराव महाराज म्हणतात की आपला जर भगवंतावर विश्वास दृढ असेल तर अनर्थ निवृत्ती आपोआप होऊन जाते. बस विश्वास दृढ करा, अनर्थ निवृत्ती करायची गरज नाही. मला कोणी नाही म्हटलं कांदा खाऊ नकोस, लसूण खाऊ नको, मला कोणीच नाही म्हटलं, पण मात्र नाही खात. मला माझ्या गुरुदेवांनी पण नाही म्हटलं की खाऊ नकोस, पण मात्र अनर्थ निवृत्ती जीवनातली आपोआप होऊन जाते. त्या तामसिकतेकडे वळून पाहायची इच्छाच होत नाही. ते जे उग्र, ज्या ज्या वस्तू उग्र स्वभावाच्या आहे त्या त्या स्वीकार करायची इच्छा होत नाही. ना त्या व्यक्तींचा संग आवडतो, ना अशा उग्र वस्तूंचा संग आवडतो. लक्ष आहे का कुठे? हा, मग धन्यवाद. गोपाल कृष्ण भगवान की. हा, सांगण्याचं एक मात्र तात्पर्य हे आहे मला आपण सर्वांना की भगवान गोपाल कृष्ण समजावून सांगताय सतराजिताला, अरे बाबा जे तुला मिळालंय ते दुसऱ्यांच्या हितासाठी आहे, फक्त स्वहितासाठी नाहीये. योगी बनायचंय का? किती लोकांना योगी बनायचंय? हात वर करा. नाही बनायचं. भगवद्गीता योग्याची व्याख्या काय सांगते? संतुष्टम सततम योगी यतात्मा दृढ निश्चया. भगवंतानी भगवद्गीतेला सांगितलेल्या व्याख्यानुसार किती लोकांना योगी बनायचंय? हात वर करा. शेजारचा करत नसेल तर करून घ्या. बिचारा जागा आहे की झोपलं हेच कळेना. लक्ष आहे ना? किती लोकांचं लक्ष नाही? हात वर करा. गंगा सरळ पण वाहते आणि उलटी पण वाहते. जागते रहो सजगता हाटी दुर्ग. बरं किती लोक जागे? हात वर करा. हा, ज्यांचं लक्ष नाही ते हात खाली करू शकता. पक्के कसे पकडायचे हे आमच्या हातात आहे आता. गोपाल कृष्ण भगवान की. आवाज जरा जास्त बसलाय, माईक वर तरी थोडाफार ठीकठाक येतोय. तिकडे बाजूला बोलायला गेलं की एक शब्द येतो आणि एक शब्द गळ्यातल्या गळ्यात निघून चाललाय. हा हा हा, ते थोडं स्थान बदल, वातावरण बदल आणि पाणी बदल विशेषतः. लक्ष द्या. काय सांगत होते मी? समजावून सांगताय भगवान गोपाल कृष्ण सतराजिताला, अरे बाबा या धनाचा उपयोग, या स्यामंतक मण्याचा उपयोग समाजाकरता कर. आपल्याला जे मिळालंय ना ते दुसऱ्यांकरताय. तुमचा मुलगा 6वीतून 7वीत जात असेल ना, हात जोडून विनंती आहे 6वीचे पुस्तकं त्याला द्या ज्याला आवश्यकता आहे. काही काळ असा परिस्थितीचा गेला, वडिलांची परिस्थिती अशी होती की आम्हाला विषय जरी 6 असेल पण वह्या मात्र 3 मिळायच्या. एकाच वहीमध्ये 2 विषय लिहायचे. 1 महिनाभर मार खाल्ला. का? तर शाळेमध्ये चप्पल का घालून येत आहे, बूट का घालून येत नाही. आणि माझ्या वडिलांची गरिबी मी का म्हणून सांगू, तर मी स्पष्टपणे सांगितलं होतं अजून 1 महिना माझ्या चपलेवरच स्वीकार करा, मी 1 महिन्यानंतर बूट घालून येईल. या परिस्थितीमधून जात असताना एक गोष्ट मात्र नक्की लक्षात आली की आपल्या आजूबाजूच्या विद्यार्थ्यांना आवश्यक असं, मी कायम सांगत असते की हात जोडून विनंती आहे, त्या शॉलीन ते नारळ आम्ही कुठेच गोळा करून जाऊ शकत नाही आणि आम्ही नेत पण नाही, जिथलं तिथेच ठेवून जातो. त्यामुळे शॉली, नारळ, हार, फुलं, पेढे हे सगळं घेण्याऐवजी तुम्ही फक्त एक वही घ्या आणि एक पेन घ्या, आजूबाजूच्या एखाद्या गरजू विद्यार्थ्याला द्या. मला असं वाटेल मला सर्व काही भेटलं. एवढं मात्र नक्की. तुम्ही जे दिलंय ते भरभरून आहे. आता इतकं आहे की पुरून उरत आहे, कशाची कमतरता नाही. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ज्या ज्या वेळेला समय मिळेल त्या त्या वेळेला उपयोगी व्हा, कारण योगी बनण्या अगोदर उपयोगी बनावं लागेल. स्वामी विवेकानंदांकडे एक व्यक्ती आला आणि म्हणला, स्वामीजी मुझे योगी बनना है. स्वामीजी म्हणले, अरे बाबा आपल्या बाजूच्या गावामध्ये जाऊन जरा सेवा करून ये ना. तो आला ना सेवा करून वापस. स्वामीजी
मुझे योगी बनना है, म्हणे जा आपल्या आश्रमामध्ये जितकेही टॉयलेट आहे ते सगळे क्लीन करून ये. गुरुकुलामध्ये प्रत्येक मुलीला ही सेवा येते, कधी ना कधी येते. आणि आमच्याकडे तर फार मजा असते. कशी असते माहितीये, पहिले होत्या सेवा करणाऱ्या, त्या सगळ्या पळून लावल्या यांनी. ताई हे काम हे करत नाही नीट, हे करत नाही नीट, हे करत नाही नीट असं म्हणून. मग चिठ्ठ्या टाकल्या जातात सेवेच्या. ज्याच्याकडे जी सेवा येईल त्याने ती सेवा करायची 15 दिवस. मग त्या चिठ्ठ्या बदलतात परत. मग प्रत्येकाला सेवा वेगवेगळी भेटते, नाही का असं. तर आम्हीही गुरुकुलामध्ये होतो त्यावेळेला आम्हालाही सेवा करावी लागायची. अक्षरशः आश्रमाच्या सगळ्या शौचालयाला साफ करण्याची सेवा कितीदा तरी केली. मग काय करायचं, सोप आहे. जे अवांतर पाठ करायचं आहे ते हे सगळं साफ करत असताना, पायऱ्या धुत असताना, आश्रम साफ करत असताना जे जे पाठ करायचे ते पाठ करून घ्यायचं आणि उरलेल्या वेळामध्ये मग आपल्या क्लासरूममध्ये बसायचं. सांगण्याचं एकमात्र तात्पर्य हे की सेवा करता करता आपण जे शिकतो ते अधिक विशेष असतं. स्वामी विवेकानंद म्हणतात, जा 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 थोडंसं जरा सेवा कर, जरा भाजी वगैरे बनव, जरा भोजन वगैरे बनव, जरा साफसफाई कर, मग तुला सांगतो. याने साफसफाई करता करता परत डोक्यात विचार आला, अरे मला तर योगी बनायचंय. वापस आला, स्वामीजी मुझे योगी बनना है. स्वामीजींनी एकच उत्तर दिलं, बेटा उपाध्यक्षाचे अध्यक्ष बनण्याचे चान्सेस जरा असतात, त्यामुळे जो उपयोगी आहे ना तो योगी बनू शकतो. जर आपल्याला असं वाटत असेल की आपल्या जीवनामध्ये योगित्व यावं, त्या अगोदर सर्वात प्रथम अतिशय महत्वपूर्ण आहे योग याग विधी येणे नोहे सिद्धी. या केवळ सिद्धी करता नाही तर सर्वात प्रथम या योग यागाला साधण्याकरता आपल्याला उपयोगी तर बनावं लागेल, जीवन मूल्य तर साधावे लागेल. ज्ञानेश्वरी या ठिकाणी विराजमान होऊन पहिले माऊलींनी ज्ञानेश्वरी दिली आणि मग मात्र समाधी घेतली. आज ज्ञानेश्वरीला पाहून आपण माऊलींच्या समाधीची अनुभूती करू शकतो की ज्यांची ज्ञानेश्वरी एवढी अद्भुत आहे त्यांची समाधी कशी असेल. सांगण्याचं तात्पर्य व्यक्तीचं उपयोगित्व योगित्वाची उच्चता वाढवतं, योगित्वाच्या उच्चतेला नेऊन पोहोचवतं. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा हे आपण अनुभव करत असताना या ठिकाणी सत्राजित जो श्यामंतक मणी घेऊन आला त्या श्यामंतक मण्याला देवाने मागितलं पण देवाला दिलं नाही. तर सत्राजिताचा भाऊ पर्यशेन तो श्यामंतक मणी घालून गेला. एका शिकाऱ्याला एका वाघाची शिकार करायला गेला तर त्या वाघानेच याची शिकार केली. असं होतं कधी, शिकार करायला आपण निघतो ना आपणच शिकारी होऊन जातो. शिकारी शिकार करायला निघतो आणि तो स्वतः शिकार बनतो. तसं हा पर्यशेन शिकार झाला, वाघाने याला खाल्लं, तो मणी तिथेच पडून राहिला. आपल्याकडे म्हण आहे, न मला न तुला घाल वाघाला. वाघासमोर पडून राहिला, बरेच दिवस राहिला. जामुवंतांना तो प्राप्त झाला. जामुवंतांनी आपली कन्या जामुवंतीच्या जवळ दिला. जामुवंती तिच्या बरोबर खेळत होती. पण इकडे काय हल्ला, लोकांनी असा हल्ला कल्ला केला. काही लोक कलाकार असतात, काही लोक कल्लाकार असतात. असा हल्ला कल्ला केला की भगवान गोपाल कृष्णाने फक्त श्यामंतक मण्याकरता पर्यशेनला मारलं, पर्यशेनचा जीव घेतला मण्याकरता. हा श्यामंतक मणी इतका गडबड करणारा की या श्यामंतक मण्याकरता माता सत्यभामाने 1 वर्ष भगवान गोपाल कृष्ण बरोबर बोलल्याने. वर्णन येतं, आपण पुढे ऐकूया. म्हणजे बरेच दिवस सत्यभामा या श्यामंतक मण्याकरता देवाबरोबर बोलल्या नाही. भगवंताला पण या संसारातून जावं लागलंय बरं का. माता भगिनींचा उघड आहे. ज्यावेळेला पती पत्नींमध्ये वाद निर्माण होतात त्यावेळेला दोघांमध्ये अबोला सुरू होऊन जातो, नाही का. नवऱ्याने सकाळी सकाळी मीटिंगला जायचं होतं म्हणून बायकोशी बोलायचं कसं, पण बायको उठवणार नाही तोपर्यंत जाग येणार नाही या सूर्यवंशीला. बायको उठवतील तर जाग येईल, अलार्म वाजून जातो तरी याला जाग येत नाही. त्यामुळे
बायकोशी बोलायचं कसं, याने चिठ्ठी लिहून बायको जवळ दिली. सकाळी 7 वाजता उठवणे, मीटिंगला जायचं आहे. याचे डोळे 10 वाजता उघडले आणि बायकोला विचारलं, ए उठवलं का नाहीस ग? बोलला. पहिले कोण बोलेल असं होतं, उठवलं का नाहीस ग सकाळी? त्यावेळेला म्हणायचं जास्त बोलायचं काम नाही, तुमच्या उशाला पहा. तिने सकाळी बरोबर 7 वाजता लिहून ठेवलं होतं, आता 7 वाजले उठा. बोलायचं नव्हतं ना, त्यामुळे लिहून ठेवलं होतं. हा श्यामंतकमणी मोठा करामती आहे. श्यामंतकमण्यापायी लोकांनी ही चर्चा केली की भगवान गोपालकृष्णाने या मण्यापोटी देवाला मण्याची इतकी लालसा की पर्यशेनला मारलं. सगळीकडे ही म्हणून तर मी मगाशी म्हटलं की लोकांनी देवादिकांना सोडलं नाही तर तुम्हाला आम्हाला काय सोडेल. एका राजाने अन्नदान केलं. खाली लोक भोजन करत होते. खिरीचं पात्र होतं आणि वरती गरुड आपल्या मुखामध्ये सर्प घेऊन, मेलेला सर्प घेऊन चालला होता. त्या मेलेल्या सर्पातल्या मुखातलं विष त्या खिरीत पडलं. विषबाधा झाली, लोक मेले. पण आता चित्रगुप्ता पुढे प्रश्न झाला तयार की या पूर्ण पापाचं जबाबदार कोण ठरवायचं. चित्रगुप्त म्हणे, बाबा हे चित्र आहे, याला कोणी ना कोणी जबाबदार असणार आहे. तो राजा, पण त्या राजाने तर बिचाऱ्याने सगळ्यांना गावाला अन्नदान केलं. त्याच्या मनामध्ये कोणाला विष पाजणे हा हेतू नव्हता. बरं, मग त्या गरुडाला आपण दंड द्यायचा काय याचा? पण त्या गरुडाचं भक्षच सर्प आहे, त्या सर्पाला आपण याचा दंड द्यायचा, पण तो पण पहिलेच मेलेला आहे, त्याच्या तोंडातलं विष पडतं हे त्यालाही माहिती नाही. मग त्या खाणाऱ्याला दोष द्यायचा का? म्हणे खाणाऱ्याला तरी कसा द्यायचा? बिचारे फक्त अन्नदानाचं खायला गेले होते, त्यांना काय माहिती यात विष आहे? पहिलेच त्यांना विषबाधा झाली. मग या घडलेल्या पातकाला जबाबदार कोण? बरेच दिवस केस पेंडिंग राहिल्या. मी बऱ्याच वकिलांना, बऱ्याच पोलीस ऑफिसरांना विचारत असते, का हो तुमच्या एवढ्या वर्ष केस पेंडिंग राहतात, करायचं कसं? एक दिवस काही वाटसरू त्या गावामध्ये आले आणि त्यांनी म्हटलं की ताई, गावातल्या एका महिलेला, ताई तुमचा राजा आम्हाला आश्रय देईल का? आम्हाला सकाळी निघून जायचंय, पण आज रात्री खायला प्यायला घालेल का? म्हणे मग आमचा राजा आहे चांगला, हो दानशूर आहे, फार चांगला आहे, विद्वान आहे, तुम्ही राहा इथे, पण सावध, तो खाऊ घालायलाही कमी करत नाही आणि खाण्यामध्ये विषय टाकायला कमी करत नाही. चित्रगुप्त म्हणे भेटला, गिराहिक भेटला. घडलेल्या सगळ्या त्या विपरीत कर्माला कारणीभूत या स्त्रीला ठरवण्यात आलं. निंदा केल्या कारणाने भगवान गोपालकृष्णाला सगळेजण कारणीभूत ठरवताय की पर्यशेनला मारणारे हेच. देवघरातून निघाले म्हणे, जोपर्यंत याचं उत्तर मिळणार नाही तोपर्यंत मी वापस येणार नाही. जामुवंताबरोबर देवाचं युद्ध झालं. जामुवंत हरले. जामुवंत म्हणताय, खरं खरं सांगा तुम्ही आहे कोण? मला देवा व्यतिरिक्त कोणीच हरवू शकत नाही, रामा अवताराचा आशीर्वाद आहे मला. त्यावेळेला भगवान आपल्या वास्तविक अवतारामध्ये दर्शन देतात. जामुवंतांना दर्शन होतं. जामुवंत आपल्या मुलीला म्हणजे जामुवंतीला म्हणतात की हा श्यामंतकमणी आता तुम्ही घेऊन जा देवा, पण माझी मुलगी जामुवंतीच्या बरोबर विवाह करा. का? एकदा जामुवंताने प्रभू रामचंद्रांना, जनक राजांना आपल्या हृदयाशी लावताना पाहिलं होतं. जनक वनवासामध्ये जनक आले तर जामुवंत काय पाहताय की जनक राजा आपले जावाई म्हणून प्रभू रामचंद्रांना हृदयाशी लावताय. जामुवंताच्या नेत्रातून अश्रुधारा धावत आल्या. जामुवंतांनी विचार केला की मला जर का मुलगी असती ना तर मी पण माझ्या देवालाच ती समर्पित केली असते. देवाने आपण सर्वांना एक मुलगी दिली आहे, सर्वांना. आपली एक कन्या आहे. कोणती कन्या आहे? पितामह भीष्मांनी सांगितली ती कन्या. इतिमती रूप कल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभूनी स्वसुखमुपगते क्वचित विहर्तुं प्रकृतिमुपेयुषी यद्भव प्रवाह. इतिमती ही मतिरूपी कन्या, ही बुद्धिरूपी कन्या. या बुद्धिरूपी कन्येचं वर्ण देवाबरोबर करा, लग्न देवाशी लावून द्या, नाही तर ही बुद्धी नाचवेल. एवढी शिकच आहे, 2.5 इंचाची, पण खूप नाचवते.
बुद्धीची शुद्धी देवाला समर्पित करण्यात आहे. बरोबर ना VIP मंडळी? हे माझे तुमच्याकडे मी पाहते म्हणून तुमचं लक्ष माझ्याकडे असणं विशेष नाही, पण माझं जितक्यांदाही लक्ष इकडे गेलं ते सगळ्यांचं लक्ष माझ्याचकडे होतं. एकदा जोरदार यांच्यासाठी टाळ्या वाजवा. गोपाल कृष्ण भगवान की. तुम्ही पण मला माहितीये खुर्च्या असल्या तरी कदाचित या पट्ट्यात रिकाम्या असतील. किती लोक कथा ऐकायला आले हात वर करा. आणि ज्यांनी दोन्ही वेळा हात नाही वर केला ते मला भेटायला या. काला का आला? गोपाल कृष्ण भगवान की. आपण खरोखर खूप भाग्यवान आहोत, कारण मी मगाशी म्हणलं ना आपली संत भूमी आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये हरिभक्तीपरायण देवीदास महाराज मस्के हे ज्ञानेश्वर मंदिरामध्ये दररोज ज्ञानेश्वरी निरूपण करतात, म्हणजे नित्यपाठ करतात. त्यामुळे परिसरातील जे तरुण मंडळी आहे, जे भाविक मंडळी आहे, ते यांना गोडी लागली ज्ञानेश्वरीची, ज्ञानेश्वरीच्या अध्ययनाची, आणि अत्यंत निष्ठेने स्वार्थविहीन ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार करता. एकदा हरिभक्तीपरायण श्री संत रूप असलेल्या देवीदास महाराजांसाठी एकदा आपण जर सगळ्यांनी टाळ्या वाजवू. त्यानंतर खरोखर या भूमीला स्वर्गप्राप्ती ज्यांनी करून दिली, या भूमीला विशेष अशा प्रकारचा सुगंध ज्यांनी प्राप्त करून दिला ते म्हणजे देवगड. आपल्या इथून देवगड जवळ आहे आणि शांती ब्रह्म गुरुवर्य भास्करगिरी महाराज ही विभूती आहे. आणि फक्त आपल्या महाराष्ट्रातली नाही तर उत्तर भारतामध्ये देखील ज्या संतांचं फार मोठं नाव आहे ते म्हणजे आपले देवगडचे श्री संत भास्करगिरी महाराज आहे. मी खरं पात्र पण नाहीये त्यांचं नाव आपल्या मुखाने घेण्याकरता. श्री संत किसनगिरी महाराजांनी आपली संपूर्ण शक्ती बाबांना दिली असं म्हटलं तरी काही हरकत नाही. जेव्हाही आम्ही बाबांच्या दर्शनाला गेलो त्यावेळेला बाबांनी अगदी हसतमुखाने आशीर्वाद दिला. मी यावेळेला गेली आणि बाबांना आपलं हे विठ्ठल की वल्लभ ग्रंथ दिला. हा विठ्ठल की वल्लभ ग्रंथ विठू माझा लेकुरवाळा यावरती पहिले आहे. हा विठ्ठल की वल्लभ ग्रंथामध्ये आपल्या संपूर्ण वारकरी संतांचं चरित्र हिंदीमध्ये आणि अभंग. आम्ही वृंदावनाकडे जाण्याचं कारणच हे होतं की राजधानीच्या जवळ आहे, तर आपल्या संतांचे अभंग आणि चरित्र. मला कोणीतरी विचारलं की हे मराठीत आहे, हिंदीत करायची गरज काय? पण मी एकच उत्तर दिलं की आपल्या संतांचे अभंग आणि चरित्र हे मराठी लँग्वेज मध्ये महाराष्ट्रापुरते मर्यादित राहू नये, तर हिंदी भाषिक लोकांना देखील त्याचा वाचनाचा आनंद घेता यावा. आपलं साहित्य, संत साहित्य भारतापर्यंत मर्यादित राहू नये, भारताच्या बाहेर पण जावं याकरता हे उपक्रम. इतके सुंदर अभंग हिंदीमध्ये अनुवादित झालेला आहे, याचं तुम्ही चिंतन करू शकता. तुम्हाला हा ग्रंथ पाहिजे असेल तर मी एक नंबर पण देते. त्या नंबरला तुम्ही तुमचा ॲड्रेस पाठवला तर तुमच्या घरपोच हा ग्रंथ पाठवण्याचं आम्ही व्यवस्था करू. गोपाल कृष्ण भगवान की. तर बाबांना ज्या वेळेला ग्रंथ दिला, बाबांना म्हटलं बाबा संतांचे आपले असेच आशीर्वाद राहू द्या. बाबा म्हटले देवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. आणि ते वचन सत्य व्हायला वेळ लागत नाही. देव देश धर्म यासाठी संपूर्ण जीवन आपलं बाबाजींनी समर्पित केलंय. अनुशासन आणि स्वच्छता देवगडाकडे पाहून पूर्ण विश्वाने शिकावी अशी स्वच्छता आणि अनुशासन देवगडामध्ये पाहायला मिळतं. श्री दीपक दादा गोसावी अनेक वर्षापासून भागवताची सेवा करतात आणि त्यांच्या निस्पृहतेचं कौतुक वाटतं. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. श्री मोहिनीराज देवस्थान पंच कमिटी जी या ठिकाणी आपली सेवा देत आहे, यांचे एकदा आभार मानूया. मनोज भाऊ पारखे यांनी देखील काल गुरुकुलासाठी फार सुंदर सेवा दिली, एकदा त्यांच्यासाठी. त्याचबरोबर डॉक्टर प्रणव जोशी ज्यांचं सुंदर अशा प्रकारे दादांचं आपण अँकरिंग म्हणण्यापेक्षा मी नेहमी सांगत असते की कथेमध्ये बुलेट्स पॉइंट हे
कोणीतरी परत सांगावे, जेणेकरून लोकांनी जाताना फक्त प्रसाद घेऊन जाऊ नये, तर ते बुलेट पॉइंट डोक्यात राहिले तर अख्खी कथा डोक्यात राहते. असं रोज आपण कथा काय श्रवण केली याचं चिंतन अल्प शब्दामध्ये मांडलं, पण त्यांनीही देखील आपल्या गुरुकुलासाठी खूप मोठी सेवा दिली. मला मेसेज आला, मला त्यांनी सांगितलं पण नाही, मला नाव पण नाही दिलेलं आणून, काहीच नाही, पण मला मात्र आपल्या ट्रस्टच्या अकाउंटवरती ज्यांनी कोणी सेवा दिली त्यांचा मेसेज येतो. तर मला मेसेज आला म्हणून मला नाव घ्यावं असं वाटलं. अमित दादां, आणि मला त्यांनी कालच नाही रोज येऊन सांगितलं कोणाचंही नाव घेऊ नका, कोणाचंही नाव घेऊ नका, पण मात्र ज्यांनी खरोखर आपल्या गुरुकुलासाठी सेवा दिली त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मला रोज ट्रस्टींनी सांगितलंय की कोणाचंच नाव घेऊ नका, पण तरी मात्र मी कृतज्ञता व्यक्त करते आहे की आपण सगळ्यांची साथ मिळाली, आपण सगळ्यांनी या ठिकाणी सेवा दिली. सांगण्याचं एक मात्र तात्पर्य या ठिकाणी होतं की नंतर राहून न जावं याकरता आपण आल्या आल्या या सगळ्यांचे आभार मानले. आभाराचे भार कशाला म्हणतात, पण कृतज्ञता आपण व्यक्त करू शकतो. कृतज्ञता व्यक्त करू शकतो याकरिता की ही कृतज्ञता व्यक्त केल्यानंतर कधीही कमी होत नाही, ही सेवा निरंतर वाढत राहते. आणि सगळ्यात मोठं प्रेम इथल्या माता भगिनींनी मला दिलं. जाता येता इतके लाड, इतकं कौतुक तुमच्या कडून झालं. नेवासावासी तशी खरंच विद्वान मंडळी आहे. नेवासावासी माऊलींनी साक्षात तुम्हाला अमृत पाजलेले मंडळी आहे. त्यामुळे नेवासकरांच्या हृदयामध्ये अखंड ज्ञानाचा दिवा तेवत हा माऊलींनी ठेवला. येणारी पिढी देखील फार सुंदर, गुणी आणि अभ्यासू आहेच, यामध्ये संदेह नाही, निसंदेह. मी इथे श्लोक म्हणावा अर्धा आणि पूर्ण तुम्ही करावा, अशी विद्वान मंडळी माझ्या समोर बसले असताना मज पामरासी काय थोरपण का पायीची वाहन पायी बरी. मला खरंच बोलताना देखील थोडंसं असं अवघडलं जात होतं की अरे मी तेच ते बोलते आहे, पण पहा या लेकराचे बोबडे बोल देखील तुम्ही किती फार आनंदाने ऐकताय. तर मोहिनी राजा ही सेवा स्वीकार करताय. असं वाटतच नाहीये की 7 दिवस निघून गेले, असं वाटतं आजचा पहिला दिवस आहे की काय. काळजी करू नका, अजून 7 दिवस नाही थांबणार. विनोदाचा विषय सोडला तर मात्र खरोखर मला कालच कोणीतरी म्हणलं हे 7 दिवस कसे निघून गेले पताही लागला नाही. मी म्हटलं 7 दिवस कसे निघून गेले पता लागला नाही, माझ्या आयुष्याचे या ठिकाणी आता 15-16 वर्ष कसे निघून गेले मला पता लागला नाही. खरंच ही सेवा निरंतर चालू आहे. आणि मी क्षमा मागून बोलते, व्यासपीठाची क्षमा मागून बोलते, तुम्हा सर्वांची क्षमा मागून बोलते, पण सर्वदूर कथा सेवा करत असताना मी एवढं मात्र नक्की म्हणेल, नेवासा वासींसारखे श्रोता मंडळी मला नाही मिळाले. एवढं मात्र मी कुठे गेली तरी मात्र सांगेल की ज्यांनी भरभरून हृदय मोठं करून या लेकराचे बोबडे बोल ऐकत या कथेला इतकी सुंदरता दिली. मावशी, इथून काही आपण बोलावं आणि त्या ज्ञानेश्वरीच्या चिंतनाच्या, आपण एखादी गोष्ट आवडली की त्यांचं बरोबर मैत्रिणींचं हा अगदी आम्ही पण असंच ऐकतो. ज्या वेळेला आमच्या सगळ्या मैत्रिणी गोळा होतात आणि आम्ही कोणी संत गुरुजनांचे काही वचन ऐकत असतो त्यावेळेला म्हणत असतो ऐक बरोबर आहे, आपल्याशीच निगडीत आहे, कुठेतरी आपल्यालाच लागू पडतंय. तशा या आपण सर्वांनी एवढं गोड करून घेतलं नाही, अजून विश्राम नाही पावत आहे, पण मात्र सांगत आहे. तर भगवान गोपाल कृष्ण यानंतर दुसरा विवाह करतात, तो म्हणजे जामवंती यांच्या बरोबर. तिसरा विवाह आता या ठिकाणी आपण सर्वांना माहिती आहे, एक औपचारिकता म्हणून भगवंताच्या 16,108 विवाहांची कथा सांगावी लागते. तर एक कथा अशा नाही सांगणार, 8 कथा मुख्य अष्टपटराण्यांच्या, बाकी कथा आपण सर्वांना भलीभाती माहिती आहे. या ठिकाणी स्वतः कीर्तनकार कथाकार मंडळी बसले, ताईंच्याही सुंदर अभ्यासातून कीर्तनाची सेवा तुम्ही श्रवण केली असेल, ताईकडून पण नारदीय कीर्तनाची सेवा आपण कधी ना कधी श्रवण केली असणार आहे. तर अशा या ठिकाणी सगळ्या अभ्यासू मंडळी, सगळे चिंतन करणारे मंडळी, आपण सर्वांना कल्पना आहे की भगवान गोपाल कृष्णाच्या या विवाह कथा
या मुळात आहे कशासाठी? भगवंताचे जरी 16,108 विवाह लागले असेल, पण मात्र प्रतिदिन देवाचा विवाह. आमच्या वृंदावनात येऊन पहा, राधा वल्लभजींचा रोज ब्यावला असतो. रोज रोज ते रोज सजतात, रोज त्यांचा काय सुंदर. आपलं आणि देवाची रोज लग्न लागते, रोज. त्यामुळे या विवाह कथा ज्या कोणी ऐकेल त्यांचं ही मन भगवंत चोरतील, भगवंत त्या चित्तामध्ये बसतील आणि आपल्यालाही देखील तो परमेश्वर पती रूपामध्ये असेल. कारण ज्यावेळेला मीराबाई वृंदावनामध्ये आल्या त्यावेळेला एक संत म्हणले की मी स्त्रीचं दर्शन घेत नाही, मी स्त्रीला दर्शन देत नाही. मीराबाई म्हणल्या की आतापर्यंत तर केवळ भगवान कृष्ण हे पुरुष आहे मला माहिती होतं, हा दुसरा पुरुष कोण आला? आपण सर्व त्या भगवंताच्या प्रिय पत्नी म्हणजे स्त्रिया आहोत सर्व. गुलाबराव महाराजांची स्त्री गीत तुम्ही वाचाल तर तुम्हा सर्वांच्या लक्षात येईल. इतकं सुंदर गुलाबराव महाराज गातात. आई आई ही शिरली घरात सटवी. आईवरून मला आठवलं, माझी आई पण आज या ठिकाणी आलेली आहे. आई आणि बहीण. नंतर नंतर आता मान मागे वळून पाहू नका, मी तिला पुढे बोलूया, ठीक आहे. आई ही शिरली घरात सटवी सर्वा प्रती चोरून, मागे सर्व नवे नवे तुझ सवे ही योग्य नाही सुन. लाथे लोटुनी जाळुनी कुमतीला बाहेर काढित्वरे, शांती घेऊनी नोवरी तव पदामी वंदितो आदरे. ज्या बाली मज घेऊनी कटिवरी तू खेळविशी सदा, आता यौवन देऊनी वयोगी कादाविशी आपदा. की सरली दया नघे परिगडे माझीच आहे चुकी, अन आई याचित से पदा शिशुपणा प्रेमे पुन्हा घालकी. गुलाबराव महाराज माऊलींना म्हणताय, प्रज्ञाचक्षु मधुराद्वैताचार्य श्री संत गुलाबराव महाराज माऊलींना म्हणता आई ही शिरली घरात सटवी. ही सटवी घरात शिरली आहे कोण? सर्वाप्रती चोरून, सगळ्यांच्या चोरून शिरली. कोण कोण? आई ही शिरली घरात सटवी सर्वाप्रती चोरून, आणि मागे सर्व नवे नवे तुझ सोहे ही योग्य नाही सुना. मला यशोदा मैया काय म्हणतील? गुलाबराव महाराज कृष्णाला आपली पती मानतात आणि स्वतः पत्नी म्हणून राहतात. एवढा मोठा गुलाबराव महाराजांचा अधिकार की प्रकृतीचं संपूर्ण सौंदर्य, मग त्या हृदयाच्या अमृत धारा असेल अथवा वात्सल्य धारा असेल, प्रकृतीला, त्या सगळ्या सौंदर्याला, प्रत्येक धर्माला, म्हणजे स्पष्ट बोलायचं झालं तर रजो धर्माला देखील गुलाबराव महाराजांना द्यावं लागलं. हा गुलाबराव महाराजांचा अधिकार आहे. गळ्यामध्ये मंगळसूत्र परिधान करावं आणि गुलाबराव महाराजांनी म्हणावं की कृष्ण माझे पती आहे आणि मी त्यांची पत्नी आहे. तर गुलाबराव महाराज म्हणतात आई म्हणजे माऊलींना, माऊली ही शिरली घरात सटवी सर्वाप्रती चोरून, मागे सर्व नवे नवे ही तुझं सवे ही योग्य नाही सून. यशोदा मैया म्हणेल ही सून चांगली नाही. मग काय करा? लाथे लोटून द्या, जाळून द्या, पण कुमतीला बाहेर काढून द्या. ही सटवी आहे कुमती. कुमतीला बाहेर काढित्वरे आणि शांती घेऊन नोवरी तव पदामी वंदितो आदरे. शांती रूपे मला नवरी बनवा. जसं ज्या बाली मज घेऊन कटिवरी तू खेळवीशी सदा, जसं लहानपणी मला कडेवरती घेऊन तुम्ही खेळवलात ना, मग आता यौवन देऊन वयोगी कादाविशी आपदा. मग असं यौवन देऊन, असं तारुण्य देऊन मला का दूर सारताय, मला का दूर करताय? हात जोडून विनंती आहे. यौवन देऊनी वयोगी कादाविशी की सरलीच दया नघळे पडिघळे माझीच आहे चुकी. आणि एकदा परत हे माऊली मला शिशुपणा प्रेमे पुन्हा द्याल, की आता मला परत त्या लहानपणाचा अनुभव करून द्या. गोपाल कृष्ण भगवान की. तर या ठिकाणी भगवान गोपाल कृष्ण एकमात्र पती आहे, परमेश्वर आहे, आणि आपण सर्व पुरुष असू देत स्त्री असू दे, आपण सर्व त्याच्या पत्नी. याची अनुभूती सगळीकडे आहे, सर्व ग्रंथांमध्ये आहे. चिंतन आणि अनुभूती घेण्याकरिता ग्रंथांमध्ये त्याची माहिती आहे, अनुभूती घ्यायची आहे, त्यामुळे ग्रंथांचं चिंतन करावं लागेल. तर अशा प्रकारे भगवान गोपालकृष्णाची पहिली पत्नी आहे जामुवंती. तो मणी घेतला आणि सतराजिताला दिला. घे रे बाबा, मी काही तुझा मणी घेतला नाही, बदनामी काही करू नको. सतराजित मोठा हुशार होता.
त्याच्या कन्येला दूर दूरून स्थळ येत होते. त्याने विचार केला आपली बदनामी होऊ नये, चुकून कृष्णावरती खोटा आळ घेतला म्हणून त्यांनी आपल्या मुलीचं लग्न कृष्णाबरोबर करून दिलं. भगवान गोपाल कृष्णाची आता तिसरी पत्नी आहे सत्यभामा. यानंतर यमराजाची बहीण श्री यमुना मैया. जमुना मैया कलिंद राजाकडे कालिंदी रूपात प्रगटल्या. इतकं तप केलं की कालिंदी मैयाने तप करून भगवान गोपाल कृष्णाला प्राप्त करून घेतलं. म्हणून भगवंताच्या चतुर्थ्या अष्टपट राणींमध्ये प्रमुख श्री जमुना महाराणी. बोला जमुना महाराणी की. जमुना महाराणींचं वर्णन करत असताना यमुनाष्टक रोज तुम्ही गा. हा यमुनाष्टक गा. प्रवरेच्या काठावरती बसून पण आम्ही यमुनाष्टकच गातो. आणि का गातो याचं कारण आहे, आमच्या श्री वल्लभाचार्य महाप्रभूजींची एक सेविका होती. चालता येत नव्हतं, फिरता येत नव्हतं, फक्त यमुनाष्टक गायची, बाकी काही माहिती नाही. न जानामी जपम तपम योग नित्य पूजा, फक्त एकच माहिती होतं, काय यमुनाष्टक. त्या गायच्या. बहीण तिच्या बरोबर होती, तिची सेवा करत. पण तिच्या बहिणीला अहंकार झाला. तिला असं वाटू लागलं मी आहे म्हणून हिची सेवा होत आहे. त्यामुळे ती निघून गेली सोडून. तुला माझी किंमत नाही, तुला माझं कौतुक नाही, ती सोडून निघून गेली. त्यावेळेला एक कुणीतरी अत्यंत म्हातारी मावशी आली आणि तिने म्हटलं तुझी सेवा मी करेन, फक्त मला तुझ्याकडे राहू दे, 2 वेळचं तुझ्या बरोबर खाऊ दे, तू देशील ते खाईल, तू ठेवशील तसं राहील, तुझी सेवा करेल. तर या मावशीने इतकी सेवा केली की अक्षरशः तिच्या पायाला तेल काय लाव, हे काय कर, तर ती चालू लागली. एक दिवस तिची बहीण वापस आली आणि म्हणते की पाहू तर खरं बहीण जिवंत आहे की गेली. पाहिलं तर ती चालू लागली. अगं हे असं कसं झालं. म्हणे एक मावशी आली, ती माझी सेवती आहे कुठे, म्हणे गेली. कुठे अजून आलीच नाही. तर ती आलीच नाही. त्यावेळेला महाप्रभूजींनी तिचा परिचय करून दिला की अगं जिचं गुण तू रोज गाते ना, ती साक्षात येऊन तुला चालत करून गेली. तात्पर्य हे श्री जमुना महाराणी साक्षात सेवेमध्ये प्रस्तुत होत्या. आणि फक्त काहीतरी अपेक्षा आहे म्हणून जमुना महाराणीची सेवा करू नका. तर जोपर्यंत यमुनेचं आपण गुणगान गात नाही तोपर्यंत आपल्याला रास किंवा रस उद्दीपन होत नाही. भगवद कृपेने आम्हाला यमुना पंचपदी, म्हणजे आम्हाला, मी याकरता मला नाही म्हणत आहे, श्री जमुना महाराणीच्या कृपेने पंडितजी जी काही थोडंफार लिहिण्याची बुद्धी मिळते. काही चुकीचं असेल तर मी विचारते, काही बरोबर असेल तर त्याला व्यवस्थित ठीक करते. तर अशी यमुना पंचपदी लिहिली. आणि गंमत सांगू तर ही यमुना पंचपदी लिहिल्या गेली पण मलाच अजून पाठ नाही. ती आमच्या दादांना पाठ आहे. दादा म्हणता का, या इथे दे माईक. प्रणमामि श्री यमुनामहम. शास्त्री दादा एकदा जोरदार दादांसाठी टाळ्या वाजव. म्हणा दादा, म्हणायचं असेल तर या ना. नको, बरं असू द्या असू द्या, आग्रह नको. तर प्रणमामि श्री यमुनामहम नुलेप गंधवाहिनीं भवाब्धिबीजदाहिनीं जगत्त्रये यशस्विनीं लसत सुधा पयस्विनीं भजे कलिंद नंदिनीं दुरंत मोहभंजनीं. हे श्री हरिवंश महाराज कृत यमुना महाराणींचं यमुनाष्टक आहे. तर आपलं श्री वल्लभाचार्य महाप्रभूजींनी फार सुंदर यमुनाष्टक गायलेलं आहे. यमुनाष्टक गा. यमुनाष्टकावरून मला स्मरण झालं की 13 तारखेला प्रवरा, 13 तारखेला जे गणेश घाट आहे त्या घाटावरती प्रवरा मातेची आरती होणार आहे. जशी गंगा आरती होते, जशी यमुनेची आरती होते, जशी नर्मदेची आरती होते, तसं 13 तारखेला प्रवरेच्या घाटावरती प्रवरा आरती होणार आहे. मी आपण सगळ्यांना आवाहन करते, त्या बंधुवर्गांनी प्रवराचा घाट आजपासूनच स्वच्छ करायला सुरुवात केली. आपण सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती आहे की त्या प्रवरा आरती करता अवश्य उपस्थित राहा. जोरदार टाळ्या वाजवा. गोपाल कृष्ण भगवान की. यानंतर पुढे विंद अरविंद यांची बहीण, देव पाकशाळेमध्ये गेल्यानंतर लक्ष द्या. तर मित्रविंद यांच्या बरोबर
विवाह मित्रविंध्या यांच्याबरोबर पंचम विवाह भगवंताचा झाला. भद्रा लक्ष्मणा सत्याशा भगवंताच्या 8 पट राण्या दैत्य भूमासुराच्या राज्यावर चढाई करून 16,100 राण्यांना मुक्त केलं भगवंतानी. त्याबरोबर पाणी ग्रहण केलं. हे राजकीय संकट होतं, कारण माहेरी जाऊ शकत नाही आणि भूमासुराने अजून विवाह केला नाही, वापस आई वडिलांकडे जावं कसं, म्हणून समाज जगू देणार नाही या दृष्टीने भगवान गोपालकृष्ण विवाह करतात.